Para
असा शिवराय चारित्र्यवान जी, असा शिवराय चारित्र्यवान जी, असा शिवराय चारित्र्यवान जी। असे छत्रपती शिवाय म्हणजे हा प्रसंग कोणी सांगावा? सुभेदाराची सून एवढी सुंदर जिला आणलं, कोणता राजा असता तर म्हटलं असतं हिला सुद्धा मी बेगम बनवतो, पण छत्रपती शिवराय म्हणाले अशीच असुती आमची आई सुंदरा, आम्ही ही सुंदर म्हणालो असतो लोकवचन, त्या स्त्रीला आईची उपमा। आणि अशाच प्रकारे साहित्य खान, फाजिल सिद्धी सारखे अनेक लोक त्यांच्यावर लढा देत छत्रपती शिवराय पुढे केले। आणि मग काय, त्यांचे आता राज्याभिषेकाची वेळ आहे। आणि मग काय, शिवबाच्या राज्याभिषेकाला शास्त्राने पूर्ण भारत भोला, अशा काका भटाने अकुला संपूर्ण पाठिंबा दिला आणि सांगितले सर्वाला 4 यवनी पातशाहीला, असा मराठा राजा अकुला शिव छत्रपती पाहिजे महाराष्ट्राला, 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 महाराष्ट्राला। छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला सुरुवात झाली आणि छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाची सुरुवात म्हणजे अष्टप्रधानांनी वैदिक ब्राह्मणांनी केला शिवाजी महाराजास विजापूर, पोर्तुगीज, इंग्रज खास। आणि अशाच प्रकारे अनेक प्रतिनिधी हजार समारंभातही, प्रतिनिधी हजार समारंभातही, हजार समारंभातही, आणि मग काय, शिवशाखा सुरू झाला, शिवशाखा सुरू झाला अनाजानाला, अशा शिवछत्रपती चरणात पुत्र करुणा त्रिवार चरणात, शाहीर विराज गातो कवनात विरहात, शाहीर विराज गातो कवनात विरहात, शाहीर विराज कविरात विरहात, शाहीर विराज कविरात विरहात। अनेक शाहिरांनी, अनेक लोकांनी छत्रपती शिवरायांचं वर्णन केलं। ज्या छत्रपती शिवरायांमुळे आज मंदिर बांधण्याची आपल्याला क्षमता मिळालेली आहे, एक सुदृढता मिळालेली आहे, असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी परस्त्रीला माते समान मानले। आता मला एक सांगावं, एक वर्णन करणं अत्यंत आवश्यक आहे। प्रतिष्ठे निमित्ताने आपण महाप्रसादाचं आयोजन केले। काय काय बनणार आहे महाप्रसादामध्ये, कोणी सांगेल का आजूबाजूने? काही लोक अनेक प्रमाण घेतात, मनाला लावतात। संत तुकोबराय म्हणतात, एकादशीच्या दिवशी जो व्यक्ती अन्न सेवन करतो त्याने श्वानाची विष्ठ सेवन केल्यासारखं आहे। असं संत तुकोबराय म्हणतात की ज्या व्यक्तीने एकादशीच्या दिवशी अन्न सेवन केलं त्याने श्वानाची विष्ठ सेवन केल्यासारखं आहे। आणि एका जागेवर संत तुकोबराय म्हणतात, परस्त्री माते समान, ते तर कोणी मानतच नाही इतकं। एकादशीचे काही सांप्रदायिक लोक स्वतःच्या तत्वानुसार चालणार आहेत। संत तुकोबराय हे म्हणतात, हो का नर अथवा नारी, ज्याचा आवडता हरी ते माझा विठोबा समान, नमो आवडीते जन, नर असेल किंवा नारी असेल, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, ते आम्हाला पांडुरंग समान आहे, हे सुद्धा तुकोबराय म्हणतात। तरी सुद्धा काही लोक म्हणतात, मुलीला कीर्तनासाठी कशाला बोलावलं हो? चांगला महाराज भेटला का एखाद्या मोठ्या महाराजांना बोलावलं असतं, जो पुरुष आहे, एका स्त्रीला, एका मुलीला कशाला बोलावतात, असे बोलणारे सुद्धा आहेत। ते काही संत तुकोबरायांचं मात्र घेत नाही, हो का नर अथवा नारी, ज्याचा आवडता हरी। म्हणजे कोणी सांगावं, जर एखादा पुरुष कीर्तनकार उभा असेल तर तो पांडुरंग समान, आणि स्त्री किंवा एखादी मुलगी उभी असेल तर ती पांडुरंग नाही होऊ शकत का?
गटारीत जाते. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आता एकादशीच्या दिवशी अन्न कशा प्रकारे सेवन करायचं? काही लोकांनी नेहमी लक्षात ठेवायचंय ही संपूर्ण पृथ्वी माता आहे. या पृथ्वी मातेवरती 7 मोठे मोठे खंड आहेत. ज्या खंडावरती आपण राहतो त्याला आशिया खंड म्हणजे एशिया म्हटला जातो. त्याच्याच जागेवर बाजूला अमेरिका आहे, साऊथ अमेरिका आहे, साऊथ आफ्रिका आहे, अंटार्क्टिका आहे, अनेक अनेक जागा आहेत. आता आपल्या इथे रात्र आहे तर अमेरिकेमध्ये सकाळ आहे. कळतंय ना तुम्हाला? अमेरिकेमध्ये सकाळ आहे. कोणी म्हणेल का फक्त भारत देशापुरता आमचा भगवंत सीमित आहे, भगवंत अमेरिकेत नाहीये का? एवढा छोटा आहे का आपला भगवंत अमेरिकेमध्ये नसायला? संत ज्ञानोबा म्हणतात आता विश्वात्मके देवे. काय म्हणतात? विश्वात्मके देवे. हे भगवंता सुखी करायचं असेल ना संपूर्ण विश्वाला सुखी कर. संत ज्ञानोबा म्हणतात का माझ्या भारत देशाला सुखी कर? उत्तर द्या. नाही. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का फक्त माझ्या महाराष्ट्राला सुखी कर? संपूर्ण विश्वाला म्हणतात. तर आता मला सांगा, भारतामध्ये काही लोक एकादशी करतात पण भारताच्या बाहेर लोकांना एकादशीचं ज्ञान आहे का? कारण त्यांना ते ज्ञानच नाहीये. आता भारतामध्ये असूनही काही लोक रोगी आहेत, काही लोक निरोगी आहेत. काही लोकांना सांगितलं जातं एक दिवस मी उपवास करायचा नाही. त्यांना एकादशी तोडणं भाग आहे. एकादशी करणं शक्य आहे का? नाही. सांगावं, एकादशीचं व्रत आलेलं आहे. एकादशीचं आपण व्रत करत नाहीये पण हजारो लाखो लोकांसाठी बनवलेलं अन्न जर आपण वाया घालतोय तर पाप एकादशी न केल्याने आहे की अन्न वाया घातल्याने? अन्न वाया घातल्याने. आता त्यातही एकादशी, भागवत एकादशी जसं आमच्या दादांनी सांगितलं, तर एकादशीमध्येच ज्या प्रकारे उद्या महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, फार फार श्रेष्ठ विभूती आहेत जे मरतील पण स्वतःची एकादशी मात्र तोडणार नाही, जे तत्वनिष्ठ आहेत. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, समाजामध्ये ज्याला चालायचंय त्याने दोन्ही बाजू बघावे. स्वतःची एक बाजू चालवणारा कधीही स्वतःसाठी जगतो पण दोघी बाजू बघून समाजासाठी चालणारा कधीही समाजासाठी जगतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. एकादशीसाठी तत्वनिष्ठ असणारे त्यांच्या भगवंतासाठी आणि स्वतःसाठी श्रेष्ठ आहेत पण अन्नाचं जे दान करत आहेत, महाप्रसादाचं आयोजन करत आहेत ते समाजाचा आणि जनकल्याणाचा विचार करत आहेत. दानामध्ये दान अतिश्रेष्ठ अन्नदान मानलं जातं. दानामध्ये दान अतिश्रेष्ठ अन्नदान मानलं जातं. आणि मला एवढा विश्वास आहे वाल्मिक ऋषींवर, एकादशीच्या दिवशी केलेलं सेवन, अन्न सेवन केलेलं सुद्धा ते फराळच होईल. हे नेहमी लक्षात ठेवा. एकादशीच्या दिवशी सेवन केलेलं अन्न सुद्धा तो तुमच्यासाठी फराळच आहे. कारण त्याला नाव जेवण नाहीये, त्याला नाव महाप्रसाद आहे. कारण तो साक्षातच प्रसाद आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणून कोणी मनात खंत न बाळगता अन्न वाया जाऊ द्यायचं नाही. अन्न सेवन करायचं. एकादशीचा प्रसाद आहे. त्याला कोणी म्हणत नाही मी वांग्याची भाजी खातोय, मी बटाट्याची भाजी खातोय. आम्ही प्रसाद सेवन करतो. म्हणून प्रसादानुसार चालायचं. मग आता चित्त मात्र शुद्ध करा. चित्त जर तुमचं शुद्ध असेल तर तुमचा उपवास शुद्ध आहे. चित्त जर तुमचं शुद्ध असेल तुमचं नामस्मरण शुद्ध आहे. आणि चित्त जर तुमचं शुद्ध असेल तर तुमचा देह शुद्ध आहे. नाही तर अनेक उपवासी लोक, अनेक 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 व्रत वैकल्य करणारे लोक सुद्धा, अनेक अनेक धर्माचं पालन करणारे लोक सुद्धा या घनघोर करोना काळामध्ये गेले. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आणि हा कोरोना काळात आपल्याला जीवन जगायचं एक माध्यम आहे. आपल्याला जीवन शिकवतो की आपण कसं जगलं पाहिजे. आणि हे जे शास्त्र निर्माणी जे तुमचं मन शुद्ध असेल, तुमचं तन शुद्ध असेल, तुमचा देह शुद्ध असेल आणि अंतःकरणामध्ये भगवंताच्या प्रति भक्ती असेल तरच तुम्हाला भगवंत प्राप्त होईल. हे
शुद्ध असेल तर भगवंत तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. आणि म्हणून भगवंताला चित्त शुद्ध करून भजावं हेच सेना महाराज संपूर्ण अभंगातून सांगतात. कारण नेहमी लक्षात घ्यायचंय, वाल्माता रत्नाकर दाह असं हे वाल्मिक ऋषींचं पहिलं नाव होतं. आणि ज्या वेळेला रस्त्यामध्ये येणाऱ्यांबरोबर ते लूटमार करायचे, त्यांचा खून करून टाकायचे आणि जितकेही मळके असायचे त्यांच्यामध्ये एक एक खडा जमा करत असायचे की किती लोकांचा मर्डर त्यांनी केलं, किती लोकांचा खून त्यांनी केलं. आणि एक वेळेला नारद मुनी आले आणि वाल्मिक ऋषी म्हणजे रत्नाकर दाह नारद मुनींना मारण्यासाठी येत होते आणि त्यांना लुटण्यासाठी येत होते. आणि आल्यानंतर मात्र नारद मुनींनी त्यांना विचारलं, अरे रत्नाकर दाह, तू जो हे पाप करतो आहेस कोणासाठी करतोयस? रत्नाकर दाह म्हणाला, मी माझ्या घरच्यांचं पोट भरावं म्हणून मला लूटमार करावी लागते. मग त्या वेळेला रत्नाकर दाहला नारद मुनी म्हणतात, ज्या घरच्यांसाठी तू हे लूटमार करतो आहेस, हे पाप करतो आहेस, ते घरचे तुझ्या पापामध्ये सहकारी होतील का? तुझ्या पापाला तुझ्या बरोबर वाटतील का? रत्नाकर दाह म्हणाला, मग माझ्या बरोबर माझ्या पापाचे हिस्सेदार होतील ते सुद्धा. नारद मुनी म्हणाले, घरी आणि घरच्यांना विचार. रत्नाकर दाह घरी गेला आणि प्रत्येक व्यक्तीला विचारतो, स्वतःच्या घरच्यांना, स्वतःच्या परिवाराला, माझ्या पापामध्ये तुम्ही सहभागी व्हाल का? माझ्या पापासाठी तुम्ही सहकार्य कराल का? घरातला प्रत्येक व्यक्ती म्हणतो, अरे बाबा, तुझं पाप तुलाच भरावं लागेल, तुझ्या पापामध्ये आमचाच काहीच सहभाग राहणार नाही. आणि त्यावेळेला त्या रत्नाकर दाहाला जाणीव होते की आज जे मी निर्जीव लोकांची हत्या करून एक महापातक करतो. तोच रत्नाकर दाह नारद मुनींकडे गेला आणि नारद मुनींना विचारला, मी काय करावं? नारद मुनींनी सांगितलं, ब्रह्माची तपस्या करा, ब्रह्मदेव तुम्हाला काहीतरी उपदेश देतील. ब्रह्माची तपस्या केली, ब्रह्मदेवांनी सांगितलं रामाचं नाव वजा. राम काही तोंडात येईना. राम बोलावं तर कसं? राम बोलताना जीभ कापायची. मग त्यावेळेला मात्र नारद मुनींनी पुन्हा उपदेश केला, राम म्हणायच्या जागेवर मारा मारा म्हणून नामस्मरण करावं. आणि त्याच मारामाराचं राम राम म्हणत म्हणत त्या रत्नाकर दाहाला एनलाइटमेंट म्हणजेच कम्प्लिटली डिवास्टेटिंग असलेलं स्वतःचं नॉलेज, स्वतःचं कम्प्लिशन त्यांनी केलं. म्हणजेच त्यांना हा नवचैतन्य जागृत झालं आणि तोच असलेला रत्नाकर दाह झाले महर्षी वाल्मिक. असे असणारे महर्षी वाल्मिक, ज्यांना कळालं त्याच्या प्रती नफरत भावना ठेवून, दुष्टता ठेवून भगवंताची भक्ती होत नाही, पापच घडतं. आणि त्या पापाचं खंडन करत करत मात्र वाल्मिक ऋषींनी भक्ती केली. आणि भक्ती करून जे रामायण घडलेलं नाही, रामाला स्वतःला सुद्धा माहित नाही की माझ्या बरोबर काय होणार आहे, असं रामायण वाल्मिक ऋषींना माहिती पडलं. एवढं ज्ञान ज्याच्याकडे आहे आणि तेही संस्कृत भाषेमध्ये. एखाद्याला एक संस्कृत भाषेचा एखादा श्लोक तरी बोलता येतो का? कधी कधी कोणाला नाही बोलता येत. तर एवढ्या संस्कृत भाषेमध्ये स्वतःच्या मनाने एवढा विधिलिखित करणं, असे असणारे आद्य कवी महर्षी वाल्मिक. आणि त्यांनी सुद्धा तशीच भक्ती केली, चित्त शुद्ध करून. तेच संपूर्ण अभंगातून संत सेना महाराज सांगतात. एक वेळेस हात करून त्या भगवंताचं आपण भजन करूया. विठोबा
आणि म्हणूनच तोच भगवंत सगळीकडे न जाता जिथे संत आहेत तिथे येतो. आणि अशीच असणारी महर्षी वाल्मिकांची ही प्राण प्रतिष्ठा. आता एक प्रबोधनाचा विषय सांगायचा झाला तर लक्षपूर्वक ऐकायचं आहे. दिस होल वर्ल्ड इज completely devastating and with varieties, but there is only one thing which is completely equal, that is politics. आज महिलेपासून पुरुषापर्यंत, लहान बालकापासून वयोवृद्धापर्यंत तर तरुण व्यक्तींपर्यंत आज प्रबोधन करण्याची आहे एका गोष्टीच्या बाबतीत की नेमकं खरं राजकारण काय. खरं राजकारण कशाला म्हणावं. ह्युमन्स म्हणजे मनुष्य. प्रत्येकाने लक्षपूर्वक ऐकायचंय, प्रत्येकाने ऐकायचंय, कारण हिच्याने आपल्या जीवनात बदल होऊ शकतो. ज्याला होमोसेपियन्स असं सायंटिफिक लँग्वेज मध्ये म्हटलं जातं, म्हणजे मनुष्य. ज्या काळात काहीच नव्हतं, मनुष्याला कपडे घालण्याची अक्कल नव्हती, कपडे काय घालावे, खावं काय, प्यावं काय, तो आदी मानवाचा कालखंड होता. आणि त्याच काळानंतर आल्या अनेक सभ्यता म्हणजे सिव्हिलायझेशन्स, जसे की इंडिस व्हॅली सिव्हिलायझेशन असेल किंवा मेसोपोटेमियन सिव्हिलायझेशन असेल. सभ्यता म्हणजे काय की लोक स्वतःचे समुदाय बनवायला लागले. आता आदिवासी कोळी समाज हा भारतातला सर्वात जुना समाज आहे, कारण आदिवासी आहे जे शेड्यूल ट्राइब्स मध्ये येतात. आणि त्यानंतर आता ते झालेले आहेत शेड्यूल बॅकवर्ड क्लास, म्हणजे भारताच्या संविधानाने तयार केलेले आहेत हे सगळे वेगवेगळे विभाग. मग अनेक सभ्यता तयार झाला, सगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःच्या जातीनुसार राहायला लागले आणि तिथे तयार झाले गावातले मुखिया म्हणजे सरपंच. मग हळूहळू हळूहळू तयार झालं. सरपंचानंतर नगरसेवक आले, नगरसेवकानंतर अनेक गोष्टी तयार झाल्या. मग अनेक लोकांनी जगभरामध्ये अनेक राजकारण तयार झालं, ज्या अद्वितीय शब्दाला इंग्लिश मध्ये म्हटलं जातं पॉलिटिकल सायन्स. मग आता तरुण मुलांनी लक्षपूर्वक ऐकायचं बरं. तरुण मुलं आणि
नाही. व्हॉट इज पॉलिटिक्स? मग आता नेमकं या राजकारणासाठी साधारण भाषेमध्ये परिभाषा द्यायची झाली तर कशी द्यायची? स्वतःसाठी तर सगळेच जगतात. ऐका, स्वतःसाठी तर सगळेच जगतात, पण स्वतःचा विचार न करता जो जनकल्याणासाठी जगतो आणि स्वतः सुखी राहण्याच्या ऐवजी समाजाला सुखी करण्यासाठी जो झुंजतो त्याला खरा राजकारणी म्हटलं जातं. हे प्रत्येकाला सांगणं अत्यंत आवश्यक आहे. आजकाल कार्यकर्ते अनेक पक्षांमध्ये जातात, पक्षांसाठी मार खातायत, परंतु कार्यकर्त्यांना कोणताही फायदा होत. फायदा कोणाला होतोय? जो पदाधिकारी आहे, ज्याला पद भेटलेलं आहे, जो मंत्री आहे, जो मुख्यमंत्री आहे, जो खासदार आहे, जो आमदार आहे, जो सरपंच आहे, जो नगरसेवक आहे, त्यांना फायदा होतोय. पण असे तरुण मुलं जे त्यांच्या मागे मागे फिरतायत त्यांना फायदा होत. म्हणून हे सांगणं आवश्यक आहे. स्वतःच्या मुलांसाठी नाही, आज आपण जो श्वास घेतोय त्याच्या मागे सुद्धा राजकारण आहे. आज भारतामध्ये कोरोनाची कडक परिस्थिती आली, लाखो लोक मरण पावले. पण का मरण पावले ते? कारण भारताच्या राजकारणाच्या स्थितीला अगोदरच सवय करता आली नाही. अगोदरच मेडिकल इक्विपमेंट्स जर असते तर एवढे लोक मरण पावले. तुम्हाला माहिती आहे, जगामध्ये सर्वात जास्त ऑक्सिजनचा साठा असलेला देश म्हणजे भारत आहे. तरी सुद्धा भारतातल्या अर्ध्यातून जास्त लोकांना ऑक्सिजन भेटला नाही आणि तसेच मरण पावले. कोणामुळे? लबाड गुंड्यांमुळे, लबाड राजकारण्यांमुळे. आणि यांना साथ देणारे कोण? आपल्यासारखी मूर्ख जनता. तिच्यात मी सुद्धा येते. आता चालू 18 वर्षाची झाली आहे, अजून वोटिंग कार्ड बी नाही आलंय माझं. आता तयार करू, पण मला वोट करायची इच्छाच होत नाही. मी कोणत्या एका पक्षाच्या विरोधात नाही बोलत आहे. प्रत्येक तो व्यक्ती ज्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाला धुळीला मिळवले त्यांच्या विरोधात बोलते. आता मला एक सांगा, नेमकं राजकारण कशाला म्हणावं? 40 गाव मध्ये एवढा मोठा पूर आला, एवढा मोठा पूर आला. कोणी विचार तरी केला होता का की एवढा मोठा पूर येईल? पण तुम्हाला माहिती, जपानचे लोक मोठा भूकंप किंवा एखादा मोठा पूर यायच्या पहिलेच सोय करून ठेवतात. पण आपल्या भारतामध्ये एवढे श्रीमंत लोक असून सुद्धा, आपण एवढे मोठे राजकारणी असून सुद्धा आपण पूरग्रस्त गावांमध्ये सोय करत नाही. केरला सर्वात जास्त पूरग्रस्त असलेलं राज्य. अनेक वेळेस पूर येतो तिथे, पण काही केरळातले लोक सोय करतात. पण सांगावं आता हे कसं राजकारण? हे मी तुम्हाला जागरूक करण्यासाठी सांगते की राजकारण नेमकं कशाला म्हणावं. आडांचोट लोक राजकारणामध्ये भरले जाऊ शकत नाही. राजकारणामध्ये घुसण्यासाठी स्वतःच्या परिवाराला विसरावं लागतं, स्वतःच्या मुलं-बाळांना विसरावं लागतं आणि फक्त जनकल्याणासाठी जगावं लागतं. त्याला म्हटलं जातं राजकारण. त्यातही सांगावं की खरे संत होते खरे राजकारणी. आता मी तुम्हाला सांगते, 320 ते 298 BCE मध्ये असलेले चंद्रगुप्त मौर्य गुरु चाणक्याच्या खाली त्यांनी केलं खरं राजकारण. त्यानंतर 5 ऑक्टोबर 1524 साली एक राणी जन्माला आली. चंदेल या गावामध्ये मध्य प्रदेशमध्ये जन्माला आली आणि तिचा पती वारला. आता ती राणी होती राजपूत आणि तिने लग्न केलं होतं आदिवासी राजाशी. राणी होती राजपूत, लग्न केलं होतं आदिवासी राजाशी आणि आदिवासींचा ती कारभार सांभाळत होती. आणि मध्य प्रदेश मधली असलेली गोंडवाना इथली असलेली ती राणी म्हणजे कोण? राणी दुर्गावती. चंदेलों की बेटी थी, गोंडवाने की महारानी थी, शूरवीर और परम साहसी वह दुर्गावती भवानी थी. अशी असणारी ती राणी होती. आणि तिने असं नाही बदलली तर विधवा आहे. 1524 साली मोठे राजकारणी आजकाल रस्ते बनवायला पुढे मागे विचार करतात. इंजिनियर्सला त्यांनी ते ठेके देऊन ठेवले, पण इंजिनियर लोक पैसे जास्त नको व्हायला म्हणून ठेके सुद्धा अजूनपर्यंत घेत नाही. ही परिस्थिती आम्ही आमच्या डोळ्यांनी फिरतोय. जळगावमध्ये कलेक्टर ऑफिस काय सगळीकडे भटकून आलोय रस्त्यांसाठी. ही खरी परिस्थिती सांगते मी तुम्हाला. आणि खेड्या गावांपासूनच क्रांती होते हे मला
सांगण्याचं तात्पर्य आहे. आणि जर आदिवासी कोळी समाजाची आणि संपूर्ण समाजाची जर साथ असेल तर अशा राजकारण्यांबद्दल आपण बंड करू शकतो. मग तशीच असणारी राणी दुर्गावती, तिने मोठमोठे पूल बांधले, ब्रिजेस बांधले आणि रस्ते, आणि तिचा इन्फ्रास्ट्रक्चर एक नंबर होता. आज सुद्धा जर तुम्ही त्या रस्त्याने जाल गोंडवाना किल्ल्याच्या तर आपल्याला बघून अंगाला काटे येतील की एका स्त्रीने, एका विधवा स्त्रीने काय प्रकारे स्वतःचं धैर्य दाखवलं आहे. ती होती खरी राजकारणी, ती होती खरी राजकारणी. त्यानंतर 19 फेब्रुवारी 1630 साली एका महान राजाचा जन्म झाला. दुर्जनांचा कैवारी असलेला महान राजा जन्माला आल्यानंतर मात्र त्याचं राजकारणाचं उदाहरण दिलं ना, बाकी कोणाचंच उदाहरण देण्याची आवश्यकता पडणार. असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज. सत्य की ढाल थी और हाथों में तलवार थी, वीरता का नारा था, हर हर महादेव नारा था, वीरता का नारा था, हर हर महादेव नारा था. इन दुश्मनों की दुनिया में बस वही शिवराय हमारा था, बाकी कोणीच आपलं नव्हतं. म्हणजे आज सुद्धा एवढ्या लबाड लोकांमध्ये आपण छत्रपती शिवरायांना कुठेतरी शोधतो. शिवरायांसारखा राजा भेटावा आणि शिवरायांसारखा राजकारणी भेटावा. ते शिवराय होते खरे राजकारणी. त्यानंतर 9 मे 1540 साली ज्यांचा जन्म झाला राजस्थान इथे कुंभलनेर गडावरती असे असणारे महाराणा प्रताप, ज्यांनी स्वतःचं वयोवृद्ध होईपर्यंत मातृभूमीसाठी आणि स्वतःच्या जनतेसाठी लढा दिला. असे असणारे महाराणा प्रताप. चोरी छाती उन्नट ललाट बाले से सज्ज, कल्याणासाठी स्वतःचा देह झिजवला. त्यांचं होतं खरं राजकारण, त्यांचं होतं खरं राजकारण. यानंतर 5 जानेवारी 1666 साली जन्म झाला एका महान योद्धाचा आणि एका महान शीख गुरूंचा, ते म्हणजे गुरु गोविंद सिंग. ते संत होते. गुरु गोविंद सिंग हे संत होते. गुरु गोविंद सिंग यांच्या गाथेमध्ये संत नामदेव महाराजांची अभंग आपल्याला सापडतील. संत नामदेव महाराजांनी पंजाबापर्यंत पताका पसरवल्या होत्या. तेच संत महाराजांचे अभंग गुरु गोविंद सिंग यांच्या गाथेमध्ये सापडतील. आणि तेच गुरु गोविंद सिंग आहे खरे राजकारणी. काय म्हणायचे ते? चिड़िया ते मैं बाज बनाऊ, गिद्दा ते मैं शेर बनाऊ, 1.25 लाख से एक लढाऊ, तबे गोविंद सिंग कहाऊ. म्हणजे काय? एका चिमणीला मी गरुडापेक्षाही मोठी झेप घेऊन दाखवेल, एका कोल्ह्याला मी सिंहापेक्षाही जास्त ताकदवर बनवेल आणि लाखो लोकांशी मी एकाच व्यक्तीला लढवून दाखवेल, तेव्हाच माझं स्वतःचं नाव मी गुरु गोविंद सिंग सांगेल. अशी एवढी ताकद आणि एवढी हिंमत असणारे गुरु गोविंद सिंग, जे एक आध्यात्मिक गुरु होते पंजाबांचे, सिखांचे, ते होते खरे राजकारणी. त्यांचं बघायचं आपण राजकारण. त्यानंतर 19 नोव्हेंबर 28 साली एका महान राणीचा जन्म झाला. त्यांनी तर मरते दम पर्यंत ज्यांनी म्हटलं की मैं मेरी झांसी नहीं दूंगी, बुद्ध ने हर बोले कि वो हमने सुनी कहानी थी, खूप लढी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी. अशा असणाऱ्या झाशीची राणी, त्यांचं होतं खरं राजकारण, त्यांचं होतं खरं राजकारण. त्याचबरोबर तरुण अवस्थेमध्ये स्वतःच्या तारुण्याचा विचार न करता ज्यांनी स्वतःचा देह या संपूर्ण देशासाठी बलिदान केला, त्याग केला, असे असणारे भगत सिंग. काय सांगावं त्यांच्याबद्दल? दुनिया भर में मिलते हैं आशिक कई, दुनिया भर में मिलते हैं दीवाने कई, लेकिन वतन से खूबसूरत कोई सनम नहीं. दुनिया भर में मिलते हैं देश का नारा लगाने कई, लेकिन भगत सिंह जैसे देश का कोई आशिक नहीं. अशी आताच्या मुलांची गोष्ट सांगावी. मोबाईल घेऊन हिंडतोय, कोणी टपऱ्यांवर फिरतोय, कोणी पुड्या खाण्यात व्यस्त आहे, कोणी पिढ्या फुकण्यात व्यस्त आहे, कोणी दारू ढोसवण्यात व्यस्त आहे. आता माझे मामा इथे आलेले आहेत. माझे मामा हे मिलिटरीचे एक्स ऑफिसर आहेत, इथे आहेत आणि त्यांनी शिक्षकाची नोकरी सुद्धा केली. कशा प्रकारे शिक्षक होते? ड्रिल म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? ते परेड थंब, ते शिक्षक सुद्धा होते. ते आज गाडीमध्ये येत असताना म्हणाले की काही मुलं म्हणाले आम्हाला मिलिटरीमध्ये भरती व्हायचंय, पण अरे म्हणे मामा म्हणाले पुढे आणि पिढ्या पिऊन पिऊन तर 3 इंच बी तुझी छाती फुगत नाही म्हणे.
गोष्ट सोड, स्वतःच्या माय बापाचे पाय पडावे हे सुद्धा काहींना शिकवावं लागतं. स्वतःचे आईमान करा. बरं हे काही जबरदस्ती आम्ही शिकवावं? त्या आईने दिलेली तुला ही कातडी आहे, त्या आईने दिलेला तुला रक्त आहे, त्या आईमुळे तू एवढा अर्धांड झालेला आहेस. मुलींना सुद्धा हेच सांग नाही. मुला मुलींमध्ये मी भेद करत नाही. मुलं मुली माझ्यासाठी समान आहे. मुलगा मिलिटरीत जातो का? आज मुलगी मिलिटरीत जाते. सगळं काही करू शकते मुलगी. मग आज त्याच आई वडिलांना ठोकर मारतायत तर आपण देवाला पूज रे बापा तू, हे कुठून सांगू? ही आज परिस्थिती आलेली आहे. आणि कुठून मग या देशाचं राजकारण नीट चालणार आहे? तर खरं राजकारण होतं भगतसिंग सारखं, आणि तेही भगतसिंग सारखं राजकारण होतं एका महान व्यक्तीचं, ते म्हणजे चंद्रशेखर आझाद. ते तरुण कसा असावा बोलायचे, अब भी जिसका खून न खोला, खून नहीं वो पानी है. अब भी जिसका खून न खोला, खून नहीं वो पानी है. जो देश के काम न आए वो बेकार जवानी है, असं बोलायचं. जी देशासाठी कामा येत नाही तशा तारुण्यावस्थेचा काही उपयोग नाही. त्याच्यापेक्षा मरलेलं काम आहे. नाही तर एखादा भाऊ तुम्हाला बोलतोय, भाऊ पाय लागू पाय लागू, भाऊला शेपूट पुसायची अक्कल चालला त्याच्या मागे. अरे आमचे भाऊ आले, अरे आमचे भाऊ आले. त्या भाऊला विचार पॉलिटिक्स म्हणजे काय बाळा? प्लेटो कोण होता? अरिस्टॉटल कोण होता? तुला पॉलिटिक्सचं ज्ञान आहे का? की फक्त राजकारणामध्ये मुद्दाम झेंडे लावायसाठी आलाय आणि स्वतःच्या परिवारासाठी पद घ्यायसाठी आलाय, आणि फक्त स्वतःच्या मुलांना दुसऱ्या देशात शिकवतोय, स्वतःच्या मुलांना दुसऱ्या देशात शिकवतोय, आणि ते गरीबाचे मुलं आरामचोट पडलेले. असे असतात आजकालचे लबाड गुंडे लोक. म्हणून राजकारण काय हे प्रत्येकाला कळणं आवश्यक आहे. खेडा गावासाठी कोणत्या कोणत्या सवलती आलेल्या आहेत? महात्मा गांधी मनरेगा नावाची योजना असेल, आवास योजना असतील, शौचालय बांधायची योजना असेल, शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची योजना असेल, ही जागृत आपण व्हायचं आहे. सगळ्या गोष्टींची जाणीव आपण करून घ्यायची आहे. दिले 1000 रुपये म्हणून विकले गेले, आणि इथल्या शेतकऱ्याला एक्सपोर्ट क्वालिटीचे फळं खायला भेटत नाही. खाणारे कोण? गुंडे. पैसे भरणारे कोण? तुम्ही 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 आपण पैसे भरत घालवावं. संपूर्ण मुलींना सांगताय बनायचं असेल झाशीच्या राणीसारखं म्हणा, बनायचं असेल इंदिरा गांधी सारखं म्हणा, आणि मी नेहमी एक बनते, लड़की कभी भी चांद की तरह ना हो कि सब उसे घूर घूर कर देखे. लड़की कभी भी चांद की तरह ना हो कि सब उसे घूर घूर कर देखे. लड़की कभी भी सूरज की तरह हो कि कोई आंख उठा करके ना देखे. असं स्वतः मुलींनी बनायचंय. नाही तर मुलगी येते आणि अशी लाजते, नाही हे काय, मला असल्या मुली अजिबात आवडत नाही. मुलगी अशी पाहिजे, एवढी धाडसी पाहिजे, एवढी जायची पाहिजे, स्वतःच्या हिंमतीवर जगते, स्वतःच्या हिंमतीवर खाते, स्वतःच्या हिंमतीवर मरते. गावाच्या आजूबाजूच्या लोकांना विनंती आहे, जर कुठेही कोणत्याही प्रकारचा अन्याय होत असेल, कोणीही जर स्वतः तुम्ही ठामपणे लढू शकत नसाल, शेतकरी असेल, महिला असेल, तरुण मुलगी असेल, तरुण मुलगा असेल, लहान लेकरं बाळांचा असेल, तुम्ही आम्हाला हाक मारा, आम्ही 100% येऊ. कारण आम्हाला अन्याय सहन होत नाही. म्हणून तुम्ही आमच्याशी संपर्क साधायचा आहे. संपर्क तुम्हाला या गावातल्यांकडून काही जे ओळखीची मंडळी आहेत ज्यांच्याकडे आम्ही थांबलो त्यांच्याकडून सुद्धा मिळून जाईल. आणि विनंती आहे, जागरूक बना, जागरूक नागरिक बना. झोपल्यासारखं नका करू. सगळे लोक इथे पोट भरायसाठी जन्माला येतात. या जगात सगळे पोट भरायसाठी जन्माला येतात. कमवायचंय, खाल्लंय, झोपायचंय, कमवायचंय, खाल्लंय, झोपायचंय, त्याला काही अर्थ नाही. देशासाठी जगून बघा. एक सामान्य महिला सुद्धा देशाचीच हिस्सेदार आहे आणि ती देशाचीच फ्रीडम फायटर आहे. तसंच प्रत्येकाने जगायचं आहे. आणि मुलींना विनंती आहे की मुलींनी एकदम ठाम बनायचं. आमच्या या मुली, तुम्ही सांगा, स्वतःच्या हिंमतीवर महाराष्ट्रभर जातात गायन करायला, आणि त्यांची हिंमत मला सांगावं, एक पखवाज वाजवण्यासाठी किती स्टॅमिना लागतो. मी तर आजारी आहे, माझं करतात. आवाज किती ठाम आहे, ऐकला ना प्रत्येकाने? आवाज किती ठाम आहे. आई वडील सोबत नसतात, भाऊ आले त्यांच्या सोबत, परंतु नेमकं गोष्ट म्हणायची अशी झाली तर लाजणं, बोलणं, इकडे बघणं, तिकडे बघणं असं नाही. ठामपणे चालणं, ठामपणे जगणं, असं आहे याचं. अशा असणाऱ्या आदर्श मुली, यांचाच आदर्श आपण घ्यायचा आपल्या गावातल्या मुली.
आणि एक विनंती आहे, मुलींना जगता आलं नाही जगू नका, शिकता आलं नाही शिकू नका, पण कधी स्वतःच्या आई वडिलांची मान या समाजामध्ये झुकू देऊ नका. एवढं केलं ना बस सगळं काम होऊन जाईल आणि स्वतः प्रत्येकाने जागरूक बनायचं आहे. आता पुन्हा एक वेळेस स्वतःच्या समाजासाठी जगायचंय, समाजाला शिक्षित बनवायचंय. कळतंय ना? आदिवासी समाजाला शिक्षित बनवायचं आहे आणि त्यांना दाखवायचंय, कुणाला? लबाड लोकांना, डोक्यांना दाखवायचंय की आमचा समाज मागे नाही आणि सगळे शिकलेले आहेत, अशिक्षित अनांचोट कोणीच नाही. कारण तुम्हाला माहिती आहे का, ज्या थोड्याशा मागासलेल्या जमाती आहेत किंवा ज्या जाती आहेत त्यांना लोक आजही तुच्छ देखतात, आजही कमी समजतात. का समजतात? बाबासाहेब आंबेडकर एकच सांगतात, ज्याचा समाज शिकलेला आहे त्या समाजाचे पाय कोणीही मागे टाकू शकत नाही. म्हणून स्वतःच्या समाजामध्ये जास्तीत जास्त शिक्षण आणा आणि स्वतःच्या समाजाला जास्तीत जास्त घडवा, हीच मी तुम्हाला विनंती करते. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. चला पुंडलिक वरला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय किसान, भारत माता की हे बघा, अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम पार पडलेला आहे. ताई माई साहेबांचे थोडेसे नियोजन बाकी आहे, पण एक विनंती करतो. Thank you.